जालना शहरातील गांधी चमन ते रेल्वे स्टेशन या मार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप दिनकर घेवंदे यांनी केलेला आहे। काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी हा आरोप केलाय। बऱ्याच वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं होतं। या रस्त्याचं काम व्हावं म्हणून आपण काही महिन्यांपूर्वी उपोषण केलं होतं। आता गांधी चमन ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचं काम होत आहे, मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी देखील केल्या, मात्र अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्याने जनतेचा पैसा वाया घालवण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं होत असल्याचा आरोप घेवंदे यांनी केलेला आहे। रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर कमीत कमी 6 इंच पर्यंतचा गट्टू लावणं अपेक्षित असताना अत्यंत कमी थिकनेस असलेली आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची पार्किंग टाइल्स बसवण्यात आलेली आहे। त्यावरून पायी सुद्धा चाललं तर ती फरशी फुटत असल्याने जनतेचा पैसा अक्षरशः मातीमोल होत असल्याचा आरोप घेवंदे यांनी यावेळी केलेला आहे। लवकरच या रस्त्याच्या कामाची दर्जा सुधारली नाही तर आपण येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारू असा इशारा यावेळी घेवंदे यांनी दिलाय। सर जी, मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, ह्या गांधी चमन ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा हा जो रस्ता आहे, मी काही महिन्यापूर्वी 8 ते 9 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्ष झाले असेल, मी ह्या रस्ता व्हावा म्हणून यासाठी मी उपोषणला बसलो होतो आणि उपोषणला बसून त्यानंतर मला यांच्या माध्यमातून तो नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी ठराव दिला आणि त्या ठरावाच्या नंतर हा काम परिस्थिती बदलली आणि कालांतरानं आता आपली महानगरपालिका असक्षम आहे। तिथे इंजिनियर्स नाहीत, शहर अभियंता आहे, परंतु तो अकार्यक्षम आहे। म्हणून यांनी काय केलं, सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम वर्गीकरण केलं। कुठल्या तरी एक मोठ्या कंपनीला याचं टेंडर मिळालं, मोठं काम आहे आणि या कामाची अवस्था मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली आहे। या रोडच्या साईडला ज्यांनी गट्टू बसवायला पाहिजे होते, गट्टू कमीत कमी 5 ते 6 इंचाचा असतो, त्या ठिकाणी यांनी पार्किंग टाईल्स बसवली, तीही अव्वल दर्जाहीन म्हणजे त्यावर मी फक्त पाय दिला तर ती फरशी फोडण्यात आली। तर अशा पद्धतीचं जर ही आमचा पैसा आहे, जालनेकरांचा पैसा आहे, तुमच्या आमच्या माध्यमातून आहे, टॅक्सचा पैसा आहे आणि जर अशा पद्धतीचं जर हे कन्स्ट्रक्शन असेल तर या कन्स्ट्रक्शनवर याला काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि याची बिले अदा रोखण्यात यावी, बिले न करण्यात यावी। मी कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांना 10 वेळेस फोन केले, पण मॅडमला फोन उचलण्याला वेळ नाही। त्यानंतर यांचा कार्यकारी एक अभियंता आहे इथे, त्याचं नाव नागरे आहे, हा नागरेसुद्धा फोन उचलत नाहीत। ह्या लोकांना मग कसं करायचं, काय करायचं, यांच्यावर कुणाचा अंकुश नाही का? म्हणून मी यांना फक्त सांगितलं होतं की हे काम फक्त योग्यरीतीनं झालं पाहिजे आणि या ठिकाणी हे योग्यरीतीनं होत नाही, म्हणून माझी ही या ठिकाणी खंत आहे। यापुढचं तुमचा सरजी काय झालं, मी त्यांना 10 वेळेस त्यांना तक्रारी दिल्या, त्या तक्रारीचं काही निराकरण झालं नाही। म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे विनंती केली की बाबा हे तुम्ही दाखवण्यात यावं। कलेक्टर साहेबाला याची काही तक्रार वगैरे दिली? कलेक्टर साहेबाला सांगितलं आहे। आता मी परवा एक पत्र दिलं, परत स्मरणपत्र दिलं की बाबा यावर तुम्ही काही करणार आहात का, पण ते इलेक्शनच्या ड्युट्या सांगून ते वेळ मारून नेत आहेत। मी सदर बाजारला सुद्धा एक अर्ज दिलेला आहे। जर हे काम जर झालं नाही तर त्या कार्यकारी अभियंता आणि ह्या गुत्तेदार यांच्या विरोधात मी उपोषणाला बसणार आहे। काय नाव आपलं? मी दिनकर घेवंदे। पद आपलं? मी जालना शहराचा अनुसूचित विभागाचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी आणि संपादकसुद्धा आहे दैनिक सत्वशील।